नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण संभाजी महाराजांचा पुढचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये पुढील डिटेलिंग मी ऑप्ट करून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की कसे बाकीच्या डिटेलिंग्स ऑप्ट होतात या व्हिडिओमध्ये। आणि ह्या व्हिडिओसाठी मी ह्या पेन्सिलचा वापर करणार आहे आणि ह्या पेन्सिलचा वापर करून तुम्हाला दाखवणार आहे की कसे आपण स्किन टेक्स्चर ऑप्ट करू शकतो आणि कसे स्टेप बाय स्टेप आपण इकडे हा व्हिडिओ बनवणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, या सिरीजच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी हीच टेक्निक सांगण्याचा प्रयत्न केला होता की जेव्हा पण तुम्ही बेस लेअर कराल तेव्हा स्किन कलर पेन्सिलचा बेस लेअर करा, कारण स्किन कलर पेन्सिल ही माझी डोम्स सुपर सॉफ्ट कलर पेन्सिलमध्ये अवेलेबल आहे, ती मी इथे ऑप्ट करत आहे। आणि सेकंड लेअरसाठी मी लाईट ब्राऊन कलरची पेन्सिल इथे ऑप्ट करणार आहे। रेफरन्स इमेजला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतरच तुम्हाला पुढची डिटेलिंग करायची आहे मित्रांनो। लेयर बाय लेयरच तुम्हाला काम करायचं आहे आणि पेशन्स ठेवूनच काम करायचं आहे। जिथे डार्क ब्राऊनची शेड दिसत आहे तिथे मी डार्क ब्राऊन करत आहे आणि हलक्या हाताचा प्रेशर करूनच करत आहे मित्रांनो। ही टेक्निक तुम्ही तुमच्या आर्टवर्कमध्ये वापरा, तुम्हाला पण रिझल्ट असंच मिळेल ही माझी अपेक्षा आहे। बघा मित्रांनो, ही टेक्निक जर तुम्हाला शिकायची असेल तर हा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड आहे, तर तुम्ही ह्याला व्हिडिओला स्लो करून पण बघू शकता की मी कशी कोणती पेन्सिल कुठे ऑप्ट केलेली आहे, तशी तुम्हाला पण करायची आहे। बघा, ह्या रेफरन्स इमेजमध्ये आपल्याला थोडीशी ऑरेंज कलरचा शेड दिसत आहे, तर ऑरेंज कलरचा शेड मी इथे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन जसं मला इथे रेफरन्स इमेजमध्ये दिसत आहे त्या प्रकारे मी लेअर बाय लेअर इथे ऑप्ट करत आहे मित्रांनो। तुम्हाला पण तसंच करायचं आहे। इकडे रेफरन्स इमेज बघूनच तुम्हाला त्या हिशोबाने पेन्सिल वापरायची आहे। बघा, स्मूथ टेक्स्चर जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच कलरची तुम्हाला पेन्सिल वापरायची आहे। त्याच्यावर थोडासा प्रेशर अप्लाय केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते जरा स्मूथ टेक्स्चर तुम्हाला दिसेल। बघा, इथे डाव्या साईडची बाजू आपली कंप्लीट झालेली आहे आणि किती स्मूथ टेक्स्चर इकडे मिळालेला आहे आपल्याला। बघा, असंच टेक्स्चर तुम्हाला तुमच्या आर्टवर्कमध्ये करायचं आहे आणि पेशन्स ठेवूनच करायचं आहे मित्रांनो। नेहमी तुम्ही तुमच्या आर्टवर्कमध्ये पेशन्स ठेवा आणि रेफरन्स इमेजला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करून कोणतीही लेअर बाय लेअर शेडिंग करा मित्रांनो। बघा इथे किती स्मूथ शेडिंग आलेली आहे आणि आपण आता दुसऱ्या बाजूची शेडिंग करत आहे। तशीच आपण जशी डाव्या बाजूची शेडिंग केली तशीच उजव्या बाजूची पण आपल्याला स्टेप बाय स्टेप लेअर बाय लेअर आपल्याला शेडिंग करायची आहे। बघा मित्रांनो, अजून एक टेक्निक मला तुम्हाला सांगायची आहे। जेव्हा तुम्हाला स्मूथ शेडिंग तुमच्या आर्टवर्कमध्ये पाहिजे असेल तेव्हा पेन्सिलला रोल मोशनमध्ये करा मित्रांनो। बघा, इथे मी कसा रोल मोशनमध्ये पेन्सिल फिरवत आहे तशीच पेन्सिल तुम्हाला फिरवायची आहे। त्याच्यामुळे काय होतं की दोन पार्टिकल मिक्स होतात त्याच्यात आणि तुम्हाला एक स्मूथ रिझल्ट मिळेल मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू मित्रांनो। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो। अशा खूप सारे व्हिडिओ या सिरीजच्या घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी। बघा मित्रांनो, ह्या सिरीजचा हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही फायनल रिझल्ट पाहू शकता की किती छान अशी स्मूथ शेडिंग आलेली आहे या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला स्मूथ शेडिंग शिकायची असेल आणि ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ आपण बघितले नसतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन। तिकडनं तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघू शकता आणि शिकू शकता की कसे तुम्ही स्मूथ शेडिंग तुम्हाला करायची आहे कलर पेन्सिलनी। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन टेक्निक सोबत। जय शिवराय, जय शंभूराजे।